कधी कधी काय होते की लाईट ठेवणं पण कधी कधी तेवढं फारसे इम्पॉर्टंट नसते. ट्राय टू अंडरस्टँड की तुम्ही जेवढ्या सिरियसली नाही बट शांतपणे जेवढं काही काम होत असेल ना तर होऊ दे यार. या आय एम नॉट टेकिंग का प्रत्येक गोष्ट लाईटली आणि फनीली घेतली पाहिजे. या कारण कम्युनिकेशन मध्ये थोडं बहुत लाईट एन्व्हायरमेंट तर राहतेच. बट कसं आहे की सिरियस म्हणजे इन द सेन्स की सिरियसनेस सांगू केव्हा होते, जेव्हा एकदम झगडा झाला आणि झगडा झाल्यावर नंतर काय वातावरण एकदम सिरियसनेस होऊन जाते आणि सगळेजण शांतपणे होऊन जाते. तर तसं तो सिरियसनेस नाही. दॅट इज अ रिअली बॅड सिरियसनेस. दॅट वॉजंट हॅपन्स टू यू. बट कसं आहे की शांतपणे म्हणजे कोणासोबत झगडा नाही झाला आणि शांतपणे हळूहळू काम होत आहे ना तर होऊ दे. येस. बी एबल सॉरी क्रिएट अ कल्चर ऑफ ऑनेस्ट एंगेजमेंट. ओके. ऑनेस्टी म्हणजे कसं आहे, मी ऑलरेडी म्हणलं होतं कधी कधी नाही का असं होते, एक प्रोड्युसर आला आणि तो म्हणून राहिला की कधी कधी किती काम झालंय काय झालंय, तर नेहमी ऑनेस्ट राहा. कधी सांगा म्हणजे कोणतेही तुमच्या समोर काम आलंय किंवा कोणते काही प्रॉब्लेम आले आहे तर ते प्रॉब्लेम नाही का तुम्ही डिस्कस करा प्रोड्युसर सोबत. हा प्रोड्युसर असं म्हणून हा समजा जर प्रॉब्लेम खूप छोट्या लेवलची आहे ना प्रोड्युसरला इन्व्हॉल्व्ह नाही करायचं आहे तर हा ठीक आहे, तेव्हा नाही असं करा, इन्व्हॉल्व्ह करा. बट समजा जर प्रोड्युसर फोर्स करत आहे की सांग बा मला, कारण मी पैसा खर्च केला आहे तर मला थोडा बहुत प्रॉब्लेम माहीत असणं पण गरजेचं आहे, तर तेव्हा तुम्ही ऑनेस्टीने सांगा वगैरे साऱ्या गोष्टी साऱ्या गोष्टी सांगा. दुसरी गोष्ट, कधी कधी नाही का आपल्याला प्रोड्युसरचं पटत नाही किंवा प्रोड्युसरनी समजा जर एखादी कॅरेक्टर दिला आहे की म्हणून घे की हा प्रोड्युसरचा मुलगा मुलगा आहे आणि याला थोडासा बहुत रोल देऊन दे. ओके. तर प्रोड्युसरला ऑनेस्टपणाने सांगा की सर तुम्ही जो कॅरेक्टर सांगितला आहे तो त्याची क्वालिटी इतकी चांगली नाही आहे. या आय एम टेलिंग यू. तर यामुळे प्रोजेक्ट खराब होऊ शकतो, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते. मी असं नाही म्हणत की मी त्याला कामावर नाही देत, बट मी त्याला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहेत. मी जे देईल ॲज अ ज्युनियरचा एक प्रकारे काम देईल, बट मी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही बा. तर ऑनेस्टली सांगा. समजा जर तुमचं काही वाईट होत असेल किंवा त्याला थोडंसं हलकंसं वाईट वाटतही असेल तरी चालेल, बट कसं की ऑनेस्टली सांगा आणि विथ एक्सप्लेनेशनने सांगा. येस. कारण हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कसं तुम्हाला वाटते म्हणजे त्यामुळे असं वाटते प्रोड्युसरला की हा जो डिरेक्टर आहे हा एक प्रकारे क्रिएटिव्ह आहे आणि हा आपला प्रोजेक्टला खूप सिरियसली नुसार घेऊन राहिलो आहे. तर या इट इज इम्पॉर्टंट. बी एबल टू सेव्ह द डे बट नॉट ट्राय टू. ओके. कधी कधी काय होऊन जाते की मानून घे की आता शिफ्ट आहे, खतम होऊन राहिली आहे. म्हणजे मानून घे की आता जस्ट जे काम असते ना ते हार्डली 10 घंट्याचं असते. ओके. फिल्म युनिटमध्ये जे काही काम असते ते 10 घंट्याचं असते. ओके. तर समजा जर 10 घंट्यापेक्षा एक्सटेंड झाला तर आपल्याला एक्स्ट्रा कामाचा पैसा द्यावा लागतो युजली. मग कसं आहे की मानून घे आता 10 घंटे कंप्लीट होण्यासाठी 2 घंटे बाकी आहे आणि आपला एक शॉट खतम व्हायचा आहे. तर तेव्हा काय कर की तेव्हा तू एकदम फोर्सफुल नको करू का आजच्या आज आपण खतम झालं पाहिजे. या हा समजा तुम्हाला असं वाटते की आज दिवसभरात आपल्याला हे 5 शॉट कंप्लीट झाले पाहिजे, तर यासाठी तुम्ही सकाळपासून तुम्ही फोर्स करा. सकाळपासून तुम्हाला म्हणा की आज दिवसभरात 5 शॉट कंप्लीट झाले पाहिजे, 5 शॉट कंप्लीट झाले पाहिजे, 5 शॉट कंप्लीट झाले पाहिजे. यासाठी तुम्ही ऑलवेज प्रेशर करा तुमच्या टीमवर. या बट शेवटच्या 2 घंट्यावर तुम्ही असं नका म्हणू की आज पुन्हा एक शॉट असं करायचं आहे. नो नो नो, इट वॉज नॉट. या त्यामुळे काय होतं की त्यामुळे जे तुमचं क्राफ्ट आहे म्हणजे जे समजा जर ऍक्टिंग करण्याची किंवा लाइटिंग करण्याची समजा जर किंवा सिनेमामध्ये लेन्स चेंज करण्याची किंवा व्हॉट एव्हर इट इज, थोडं बहुत समजा जर घाईघाईमध्ये खूप काही गोष्टी गफलत होऊन जातात, तर तेव्हा नाही असं नाही झालं पाहिजे. तर ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग आणि डोंट टेक इट टू मच हरी, कारण खूप जास्त घाई करणं पण खूप कठीण होऊन जाते अशा परिस्थितीला. तर डोंट डू इट. या आणि असं प्रमाणे होत असेल तर म्हणजे कसं कर की तू दिवस कमी करण्याचा प्रयत्न कर होत असेल तर. बट समजा जर नाही होत असेल तर त्याला नको करू. या होऊ दे, म्हणजे जस्ट लाईक दिवस जास्त लागत असेल तर चलो काही बात नाही, होऊ नये दे. नो दॅन एव्हरी वन इज डिफरंट. ओके. प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांपासून वेगळा असतो, डिफरंट असतो ऑब्विसली.
आणि डिफरंट व्यक्तीच एक प्रकारे डिफरंट प्रकारचं कॅरेक्टर क्रिएट करतो आणि त्याची विचारसरणी पण वेगळी असते. तर हे तुमच्यापासून डिफरंट आहे हे ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड, हे गोष्ट अंडरस्टँड ठेव. कारण वेगळा पर्सन असला तर हे काही वाईट नाही आहे, तुमच्यापासून थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे, बट इट इज गुड. येस, कारण कधी पण तुम्ही कोणत्या व्यक्तीला तुमच्या युनिटमध्ये इन्व्हॉल्व्ह करता तर त्याची चांगली आणि वाईट म्हणजे अच्छाई आणि बुराई दोघांना सोबत घेऊन इन्व्हॉल्व्ह करता. तर कसं आहे की याच्यामध्ये काही असं वाईट नाही आहे, ऑलवेज इट इज इन द पार्ट ऑफ द थिंग. ओके. डोंट बर्न द पीपल आउट. ओके, डोंट बर्न द पीपल आउट म्हणजे लोकांना जळवण्याचा प्रयत्न नका करू. ओके, असं फारसं कधी होत नाही म्हणा, आणि झालंच तरी इट वॉज लाईक त्यांच्या एक प्रकारे जळवायचा प्रयत्न म्हणजे इन द सेन्स की मी आता या कंपनीमध्ये लागलो, यश प्रोडक्शन मध्ये लागलो, डिरेक्शन करत आहे. ऍक्च्युली हा जो टॉपिक आहे ना, म्हणजे हा जो पॉइंट आहे ना, हा एक प्रकारे पर्सनल लेवलचा आहे. आय डोंट थिंक इट दॅट. म्हणजे कसं आहे की कोणाला जळवणं न जळवणं हा एक पर्सनल लेवलची गोष्ट आहे. इट इज डिपेंड ऑन दी वॉट थिंक इज दॅट. या, आय डोंट वॉन्ट डिस्कस अबाउट इट. बी काइंड अँड हंबल. ऑब्विसली काइंड असणं आणि हंबल असणं गरजेचं आहे व्हाईल डुईंग द प्रोजेक्ट. काइंड म्हणजे हंबल याने एक प्रकारे हे डिपेंड करतात लोकांसमोर, म्हणजे समोर लोक कसे आणि कशाप्रमाणे राहायचं आहे. या कारण फिल्ममध्ये अशा प्रकारची लोक राहतातच. येस. सो बट समजा जर कोणी व्यक्ती तुमच्यासोबत हंबल पद्धतीने बोलत आहे, चांगल्या पद्धतीने बोलत आहे, प्रेमाने बोलत आहे, तुम्ही प्रेमाने बोला. पण समजा जर एखादी व्यक्ती खूप रागात बोलत आहे, खूप चिडक्यासोबत बोलत आहे, तर त्याला तुम्ही पद्धतनं समजून सांगा. या, अपॉइंट ग्रेटर अँड क्रिएटिव्ह मॅनेजर. येस, एक क्रिएटिव्ह मॅनेजर अपॉइंट ग्रेटर म्हणजे कसं की मी अगोदर म्हणलं होतं प्रोडक्शन मॅनेजर ही खूप इम्पॉर्टंट काम असते. खूप छोट्यातल्या छोट्या गोष्टी, छोट्यातला छोटा खर्च तो सांभाळतो. तर कसं आहे की तो इमानदार असणं खूप जास्त गरजेचं आहे. या, समजा तो इमानदार नसेल ना तर तो खूप पैसा खातो, लिटरली आय एम टेलिंग यू. आणि त्याच्यापाशी खूप काही असे मेथड असते, तो खूप काही असा खर्च दाबू शकतो आणि बहुत काही गोष्टी करू शकतो. तो कसं आहे की ऑलवेज ट्राय की जो आपला प्रोडक्शन मॅनेजर आहे तो इमानदार असणं खूप गरजेचं आहे. येस, तर त्याला हायरी करायच्या वेळेस नाही का त्याला थोडंसं एक प्रकारे या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करणं, सांगून देणं इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर आहे टेक अ ब्लेम नॉट अँड नॉट द क्रेडिट. ओके, कधी कधी तुमच्या टीम कडून काही गलती झाली असेल ना तर पूर्ण ब्लेम स्वतःकडे घ्या. कारण ऍज अ डिरेक्टर तुम्ही लीड करत आहात, ऑलवेज पूर्ण ब्लेम तुम्ही स्वतःकडे घ्या. बट जे काही क्रेडिट द्यायचं असेल ना तर क्रेडिट हे पूर्ण टीमला द्या. कारण यामुळेच कसं तुम्हाला कळते की तुम्ही एक मोठे पर्सन आहात आणि लोकांच्या मनात एक रिस्पेक्ट तयार होतो. सो ऑलवेज डू दॅट. दुसरी गोष्ट, हाऊ टू अप्रोच अ फिल्म डिरेक्शन. फर्स्ट ऑफ ऑल मेक अ शोरील, आणि शोरील तुम्ही प्रोडक्शन हाऊस आणि ॲज अ डिरेक्टरला तुम्ही सप्लाय करा, तर ऑब्विसली तुमचं काम होऊन जाईल. बट अजून पण अशा काही वेज आहे जेणेकरून तुम्ही, वेज म्हणजे की अरे हाच एक वे आहे, दुसरा कोणता वे आहे. येस, सो दिस इट. पण पढाई करा, पढाई करणे इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल इम्पॉर्टंट आहे. आणि या खूप काही गोष्टी असतात यार. So this is the end. This is the Maya Artifact episode number 1954 part 2. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.